जास्त करून ह्या क्षेत्रामध्ये मुलंच आहे। आता काही काळानंतर मुली ह्या क्षेत्रामध्ये यायला लागलेल्या आहेत। समाज काय म्हणणार, कारण एक बॉडी बिल्डिंगचा कॉस्ट्युम हा बिगनी असतो मुलींचा, आणि भीती तर खूप वाटत होती की घरच्यांनी बघितलं, नातेवाईकांनी बघितलं तर काय सांगतील। तर त्या बॉडी बिल्डरला एका लहान मुलासारखं ट्रीट करतो, तर त्या मागच्या टीमचे खूप कष्ट आहे। बरोबर, आपण खूप व्यायाम करतोय, खूप हार्डवर्क करतोय, पण आपण डाएटच व्यवस्थित करत नाहीये, तर आपल्याला त्याचा रिझल्टही येणार नाही, फॅट लॉसही होणार नाही। घरची परिस्थिती खूप हालाकीची होती, म्हणून आईसोबत धुणी भांडीची कामे करायला मी गेले। या मुलाखतीचे प्रायोजक आहे मस्फिट न्यूट्रिशन, गेट मोर साइज अँड स्ट्रेंथ। मस्फिट न्यूट्रिशन या नामांकित ब्रँडच्या ऑर्डर किंवा डीलरशिपसाठी आजच संपर्क साधा। संपर्कासाठी मोबाईल नंबर आहे 70 383 87 638। सह प्रायोजक बट्रेला, बी हेल्दी बी स्ट्रॉंग। बट्रेला या पीनट बटर ब्रँडच्या ऑर्डर किंवा डीलरशिपसाठी त्वरित संपर्क साधा। संपर्कासाठी मोबाईल नंबर आहे 74 482 33 004। नमस्कार फिटनेस प्रेमींनो, मी ईश्वर ठाकरे, ईश्वर ठाकरेज फिटनेस मंत्रा या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत। तर नेहमीप्रमाणे एक नवीन शरीर सौष्ठवपटू घेऊन मी तुमच्यासोबत हजर आहे। आज आपल्याला महिला शरीर सौष्ठवपटू कविता शेवरे या भेटलेल्या आहेत। वय वर्ष 21, फार कमी वयामध्ये त्यांनी बॉडी बिल्डिंग क्षेत्रात पदार्पण केलंय। एक हार्डवर्क हे बॉडी बिल्डिंग मध्ये आपल्याला बघायला मिळतं की एवढ्या कमी वयामध्ये त्या या क्षेत्रात आल्या कशा। तर या संदर्भात आज आपण त्यांच्यासोबत दिलखुलासपणे संवाद साधणार आहोत। आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। आणि हो, माझ्या या मुलाखतीचे प्रायोजक आहे मस्फिट न्यूट्रिशन, गेट मोर साइज अँड स्ट्रेंथ। सहप्रायोजक बट्रेला, बी हेल्दी बी स्ट्रॉंग। तर कविता सोबत आपण ज्या काही गप्पा मारणार आहोत, तिच्याकडून जी काही तिची संपूर्ण स्टोरी जाणून घेणार आहोत, ती स्वतः सुद्धा आत्मसात करा की स्ट्रगल हे आजच्या घडीला किती महत्वाचं आहे। कविता, तुझं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। कविता, तू मला या मुलाखतीपूर्वी बोलली की माझं आता रनिंग 21 चालू आहे। फार कमी वयामध्ये तू या क्षेत्रात आले, ह्या गेम मध्ये आले। तसं तर बॉडी बिल्डिंग हा फार हार्डवर्कचा गेम आहे। ह्या क्षेत्रातच का आले, कारण क्षेत्र बरेच आहे, हे क्षेत्र का निवडलं? जर म्हणायला गेलं ना, मला बॉडी बिल्डिंग हे पहिल्यापासून आवडतं। मी अनेक बॉडी बिल्डर्सला बघायची। मुलं जास्त करून ह्या क्षेत्रामध्ये मुलंच आहे। आता काही काळानंतर मुली ह्या क्षेत्रामध्ये यायला लागलेल्या आहेत, आणि मला पूर्वीपासून असं वाटायचं नाही आपली बॉडी बनू शकते, आपणही त्या गोष्टी करू शकतो। आणि मग मी फिटनेससाठी जिम जॉईन केली। त्यानंतर हळूहळू बॉडी बिल्डिंगच्या कॉम्पिटिशन्स बघायला गेले, त्यामुळे अजून मला प्रोत्साहन मिळालं। आणि म्हणून सरांच्या सांगण्यावरून सरांना सांगितलं की सर, मला ही कॉम्पिटिशन खेळायची आहे। स्टार्टिंगला मला भीती वाटली, की भीती कशाची वाटली, कॉन्फिडन्स तर होता खेळायचा, मला खेळायचंय, पण समाज काय म्हणणार, कारण एक बॉडी बिल्डिंगचा कॉस्ट्युम हा बिगनी असतो मुलींचा, आणि भीती तर खूप वाटत होती की घरच्यांनी बघितलं, नातेवाईकांनी बघितलं तर काय सांगतील। त्याच्यामुळे थोडीशी त्यावेळेस भीती वाटत होती, पण माझी आई म्हटली नाही तू कर। तिने खूप प्रोत्साहन दिलं मला, आणि त्यामुळे मी बॉडी बिल्डिंग ह्या क्षेत्रात आले। पण ह्या बॉडी बिल्डिंग क्षेत्रात तुझा कोणी आदर्श आहे का, की ज्याला बघून तू हे स्टेज चढली? पूर्वी मला भीती वाटत होती, पण सरांनी मला खूप प्रोत्साहन, नदीम खान सर यांच्या मार्गदर्शनामुळे मी बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये आले, आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी
ज्युनियर महाराष्ट्रश्री हा अरे किताब वा. जिंकले. बर, क्या बात आहे. आणि जेव्हा तू पहिली स्पर्धा खेळलीस तर ती पहिली स्पर्धा कोणती होती आणि तिथला तुझा अनुभव एकंदरीत काय होता नेमका? पहिली स्पर्धा मी 2022 मध्ये खेळले. हा. ती आपल्या सिडको मध्ये होती, सिद्धांत युवाश्री म्हणून. बर. पहिल्यांदा भीती वाटली होती की स्टेजवर कसं जाणार, एक तो बिगनी कॉस्ट्युम घालून स्टेजवर कसं जाणार, घरी गेल्यावर आई काय बोलणार. कारण मी जेव्हा फर्स्ट कॉम्पिटिशन खेळायला गेले होते तर मी आईला असं सांगून गेले होते की मी बॉडी बिल्डिंगच्या कॉम्पिटिशनला चालले, असं सांगितलं नव्हतं. मी पूर्वी बॉक्सिंग खेळायचे, त्यामुळे मी घरी आईला असं सांगून गेले होते की माझी बॉक्सिंगची मॅच आहे, म्हणून मी हे सांगून गेले होते. आणि मग स्टेजवर जाण्याच्या अगोदर भीती वाटत होती की घरी आईला माहित पडल्यावरती ती काय बोलणार, त्याच्यामुळे खूप भीती वाटत होती. पण सर्वांनी मित्रपरिवार आणि आपलं नाशिक बॉडी बिल्डिंगच्या असोसिएशनचे सर्व पदाधिकारी यांनी मला खूप समजावलं. सर्वप्रथम मी सातपुरकर सरांचं खूप आभारी आहे, कारण आज त्यांच्यामुळे एक बॉडी बिल्डर म्हणून माझी पूर्ण आपल्या भारतामध्ये ओळख झाली आहे. आणि खूप वाईटही वाटतंय की आज ते आपल्यामध्ये नाहीये. आणि आज मी ज्या काही सिच्युएशन आहे ते सातपुरकर सरांमुळे, आणि त्यांनी खूप मला प्रोत्साहन दिलंय आणि अनेक ठिकाणी मला पुढाकार घे म्हणून खूप प्रोत्साहन दिलंय. तू आतापर्यंत कोणत्या स्पर्धा खेळलीस आणि लास्ट कॉम्पिटिशन तू कोणती खेळली या वर्षामध्ये? या वर्षामध्ये मी लास्ट कॉम्पिटिशन भारतश्री खेळ, अरे वा. आणि त्यामध्ये मला 2 गोल्ड मेडल लागले. आणि भारतश्रीचं माझं कोच परवीन मोरे सर यांच्या मार्गदर्शनामुळे खाली मी कॉम्पिटिशन जिंकले. अरे वा. म्हणजे तू नाशिक श्री पण झालेली आहे? हो, नाशिक श्री झाले, ज्युनियर महाराष्ट्रश्री आणि भारतश्री मध्ये 2025 मध्ये शिर्डी येथे झाली होती. तिथे मी 2 गोल्ड मेडल जिंकले, ज्युनियर भारतश्री. बरं. मागे एक मुंबईला स्पर्धा झाली होती, ती कोणती खेळली होती? मिस युनिव्हर्स. अरे वा, मिस युनिव्हर्स पण खेळली. हो. बरं. पण कविता, आता मी सुरुवातीला बोललो की बॉडी बिल्डिंग हा फार हार्डवर्कचा गेम आहे. त्याच्यामध्ये डेडिकेशन, पेशन्स खूप ठेवावं लागतात. यात महत्वाचा पार्ट असतो तो डाएट. जेव्हा तू ह्या स्पर्धा खेळायला लागलीस, पार्टिसिपेट करायला लागलीस, तर डाएट करायला काही अडचणी निर्माण झाल्या होत्या? थोड्याफार स्टार्टिंगला अडचणी झाली मला, की कारण मी पूर्वी एवढा डाएट केला नव्हता फॉलो, आणि त्यामुळे मसाले वगैरे बंद नव्हते माझे, मीठ वगैरे, ऑइल. तर जेव्हा बॉडी बिल्डिंग मध्ये मी उतरले तर हे सर्व गोष्टी बंद कराव्या लागल्या, आणि आता त्या गोष्टींची सवय झाली. हो. तुझा एक आहार कसा असतो जेव्हा तू स्पर्धांची तयारी करत असते? तेव्हा माझं सर्वात जास्त प्रोटीन वरती लक्ष असतं. हाय प्रोटीन डाएट असतो माझं. त्याच्यात काय काय असतं? त्याच्यामध्ये चिकन, अंडी, प्रोटीन, सलाड. बरं. सप्लिमेंट्स पण असतात? हो. पण आता सप्लिमेंटचा जो विषय निघाला की बऱ्याच महिला म्हणतात की सप्लिमेंट आम्हाला नकोय, त्याच्याने साईड इफेक्ट्स होतात. तर तू आतापर्यंत बऱ्याच सप्लिमेंट घेतलेल्या असतील, तर कधी तुला जाणवलं जेव्हा बॉडीला साईड इफेक्ट झाला? नाही, मला काही जाणवलं नाही. एकदा कोणतं सप्लिमेंट घ्यायचं, आपल्या बॉडीला काय सूट करणार याचं नॉलेज असणं जास्त महत्वाचं आहे. आणि बॉडी बिल्डिंगची तयारी करायची, कॉम्पिटिशन्स खेळायचंय, तर एक गुरुचं मार्गदर्शन खूप महत्वाचं आहे. कारण जर कॉम्पिटिशन खेळायची आहे तर एक गुरुच आपल्याला त्या गोष्टी सांगू शकतो, ते त्याच्याकडे नॉलेज असतं. बरोबर, खरी गोष्ट. आणि तेच आपल्याला सांगू शकतात. तर तू आता या लेवल पर्यंत तू येऊन पोहोचले. तू मला डाएट पण सांगितलं, तुझा सगळा आहार सांगितला. एकंदरीत हाय प्रोटीन जर म्हटलं तर खर्च बराच असेल, पण हा खर्च सगळा कसा मॅनेज केला? मी एक फिटनेस ट्रेनर आहे, म्हणजे मी अकॅडमी मध्ये शिकवायला जाते. आणि माझे फिओन्से जे त्यांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे या गोष्टीमध्ये. माझ्या डाएट कडे सर्व लक्ष देणं, माझ्याकडनं वर्कआउट करून घेणं, कॉम्पिटिशनच्या ठिकाणी घेऊन जाणं, घेऊन येणं. आणि एक जेवढं बॉडी बिल्डर मेहनत करत नाही ना, तेवढी त्याच्या मागची टीम खूप मेहनत करते. कारण कॉम्पिटिशनच्या वेळेस त्या बॉडी बिल्डरला एका लहान मुलासारखं ट्रीट केलं जातं. कारण वॉटर कंट्रोल वरती असतं, अनेक दिवसापासून सॉल्ट बंद असतं, ऑइल बंद, डाएट वरती असतात. त्यामुळे
एनर्जी नसते ना त्यावेळेस. बरोबर. वॉटर कंट्रोल असल्यामुळे बॉडी बिल्डर्सची चिडचिड होणं, तर त्या बॉडी बिल्डरला एका लहान मुलासारखं ट्रीट करतो, तर त्या मागच्या टीमचे खूप कष्ट आहे. बरोबर आहे, खरी गोष्ट. बऱ्याच आपण महिला बघतो की जिम मध्ये तासन तास घाम गाळतात फॅट लॉस साठी, पण रिझल्ट काही त्यांना दिसून येत नाही. तर याच्या मागचं नेमकं कारण काय असू शकतं? डाएट खूप महत्वाचं आहे. बर. तर आपण खूप व्यायाम करतोय, खूप हार्ड वर्क करतोय, पण आपण डाएटच व्यवस्थित करत नाहीये, तर आपल्याला त्याचा रिझल्टही येणार नाही, फॅट लॉसही होणार नाही. तर सर्वात महत्वाचा डाएट आहे आणि त्यानंतर वर्कआउट. बरोबर. म्हणजे डाएट मध्ये हाय प्रोटीन आणि लो कार्ब, जसं तू बोलली तसं डाएट असलं पाहिजे. बरं. पण जेव्हा तू आता लास्ट टाइम मिस्टर इंडिया खेळली, तर कोणी काय तू बोलली की आईला मी कसं सांगू की मी बिकिनी घालून स्टेजवर जाणार आहे, पण आज आईला काय वाटतं? आईला आज म्हणजे ती मला स्वतःहून असं सांगत नाही माझ्या तोंडावरती, पण तिला खूप अभिमान वाटतोय, कारण अनेक लोकांना ती सांगते. घरी कोणी पाहुणे आले तर ती अभिमानाने सांगते की आज माझी मुलगी बॉडी बिल्डिंग करते. तोंडावर कधी अजूनपर्यंत तिने सांगितलेलं नाहीये, पण मी अनेकांच्या तोंडून ऐकले की तुझी आई असं म्हणते तसं म्हणते, आणि तिच्या चेहऱ्यावरचे अश्रू मला सांगून जातात की नाही, कुठेतरी तू चांगलं काम करते आणि आईलाही अभिमान आहे. आणि आज सांगायला चांगलं वाटतंय की पूर्ण भारतात माझ्या नावाने माझ्या आईची ओळख झाली आहे, म्हणून मलाही स्वतःचा खूप अभिमान आहे. आईने कसं तुला सपोर्ट केला होता सुरुवातीला? सुरुवातीला आमची खूप हालाकीची परिस्थिती होती. माझी आई आता धुणी भांडीची कामं करते आणि वडिलांचा सपोर्ट नव्हता, आणि वडील म्हणजे पहिल्यापासून आमच्या सोबत राहत नाही. मोठ्या बहिणीचं शिक्षण केलं, माझं शिक्षण केलं, भावाचं शिक्षण करते, आणि लहानपणापासून मला खेळाची आवड होती, त्यामुळे थोडंफार डाएट, खेळाच्या वस्तू घेणं वगैरे त्याचा खर्च लहानपणापासूनच थोडा थोडा होता. तर म्हणून मी आईसोबत धुणी भांडीची कामे करायला जाऊ लागले. मी 12वी पर्यंत धुणी भांडीची कामे केलेली आहे. मी आता KTHM कॉलेजला आहे, आणि शाळेमध्ये मी रवींद्र विद्यालयामध्ये होते. तर माझं त्यावेळेस शेड्यूल असं होतं की सकाळी खेळाच्या प्रॅक्टिसला जायचं, त्यानंतर धुणी भांडीची कामे करायची. माझी दुपारची 12ची शाळा होती, तर तिथं 11 पर्यंत ते काम वगैरे करायचं. सकाळी 5ला प्रॅक्टिसला जायचं, त्यानंतर धुणी भांडीची कामाला जायचं, परत स्कूलमध्ये जायचं, आणि परत संध्याकाळी प्रॅक्टिस साठी 1.5 ते 2 तास प्रॅक्टिस करून त्यानंतर घरी जायचं. बरं. खूप मोठं म्हणजे तुझं हार्डवर्क आहे, म्हणायला काही हरकत नाही. कविता, आज आपण बघायला जातो की प्रत्येकाला फिट राहायचंय, पण जिमला जायला आम्हाला वेळ नाही. म्हणजे प्रत्येकाला एक मोबाईलवर टाइमपास करायला वेळ आहे, थोडा सिनेमा बघायला वेळ आहे. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण फिटनेस आजच्या घडीला किती महत्वाचा आहे? जर आपलं आरोग्य चांगलं असेल तर आपलं अनेक गोष्टी होऊ शकतात. त्यानंतर की आपण कोणतंही काम करू शकतो. आरोग्य चांगलं असेल तर पैसा कमवू शकतो. बरोबर. पहिले जर पैशाच्या मागे गेला तर आरोग्य बिघडणार. तर मला असं वाटतं की इतर कामांमध्ये पैसे खर्चण्याच्या ऐवजी व्यायामामध्ये, डाएट मध्ये पैसे खर्च करा. अनेक गोष्टींमध्ये आपण पैसा खर्च करत राहतो, निष्कारण पैसा खर्च करत राहतो. तर असं वाटतं की डाएट मध्ये पैसे खर्च करा, आपलंच आरोग्य चांगलं होणार आहे असं मला वाटतं. काही महिलांमध्ये थायरॉइडचं प्रमाण हे बरंच वाढलेलं आहे. आजच्या घडीला बघायला गेलं जो तो म्हणतो की मला थायरॉइड आहे. पुरुषांमध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम आहे. तर थायरॉइड जर आपल्याला कायमस्वरूपी जर त्याला दूर करायचं असेल तर थायरॉइड साठी आपण काय करू शकतो? सर्वात महत्वाचं व्यायाम. कारण अंगाची हालचाल वगैरे होत नाही, शरीराची हालचाल होत नाही, त्यामुळे आपलं वेट वाढून जातं, आपल्याला अशक्तपणा येतो, अनेक गोष्टी निर्माण होतात. त्यामुळे जर आपण व्यायाम केलं, व्यवस्थित आहार घेतला, पोषक असं, आयोडीनच्या कमतरतेमुळे अनेक गोष्टी उद्भवतात. त्यामुळे व्यवस्थित आहार आणि व्यायाम केलं तर थायरॉइडचं प्रमाण कमी होऊ शकतं असं मला वाटतं. खरी गोष्ट आहे. जिम मध्ये जेव्हा महिला व्यायाम करतात तर ट्रेनरला नेहमी एक प्रश्न विचारला जातो की जेव्हा आम्ही बायसेप मारतो, शोल्डर्स मारतो, तर मुलांसारखी आमची बॉडी बनणार नाही ना? तर याचं काय उत्तर आहे तुझ्याकडे? असं काही नाहीये की मुलांसारखी बॉडी बनणार. आता मेंटॅलिटी तशी असते काही लोकांची. ज्या मुलींना बॉडी बिल्डिंगच्या कॉम्पिटिशन्स खेळायचंय तर त्यात
त्या लेवलचे एक्सरसाइज करणारे, त्या लेवलची तयारी करणारे, तर त्या मुलींची बनणारे. पण आपण व्यवस्थित आहार आणि व्यायाम केला तर म्हणजे व्यवस्थित नॉलेज घेऊन आपण व्यायाम केला तर त्या गोष्टी नाही. बरोबर, म्हणजे ह्या गोष्टी काही हार्मोन्सवर पण डिपेंड असतात. हो बरोबर. जर आपलं जेनेटिक चांगलं असेल तर मग बरोबर. नाही म्हणजे जे मुलांमध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचा हार्मोन्स असतो आणि एक लेडीज मध्ये इस्ट्रोजन असतो. पण आपण आताची जी बॉडी बिल्डिंग बघतो की बऱ्याच महिला या टेस्टोस्टेरॉन नावाचे जे इंजेक्शन्स असतात ते इनटेक करतात बॉडीमध्ये. तर हे कितपत योग्य तुला वाटतं एक वैयक्तिक? सर्वप्रथम आता ज्यांना मोठ्या लेवलची कॉम्पिटिशन खेळायची आहे प्रोफेशनली, हो प्रोफेशनली जर खेळायची आहे तर ठीक आहे. बट इतर मुलींना फक्त आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं तर आपण नॅचरली करू शकतो. व्यवस्थित डाएट आणि आहारावरती हार्डवर्क करून ते अचिव्हमेंट करू शकतो आपण. पण एक मला तरी असं वाटतं की स्टेरॉइड कडे जास्त वळू नये. जेवढं काही नॅचरल होतं नॅचरल पद्धतीने वेळ लागतो पण त्या गोष्टी होतात. माझ्या मनातून एक प्रश्न नेहमी मला सातत्यानं भेडसावत असतो की जेव्हा आपण सोशल मीडियावर एखादी महिला जेव्हा बघतो, तिचे शरीरयष्टी जेव्हा बघतो, बायसेप्स बघतो, म्हणजे प्रत्येक बॉडी पार्ट जेव्हा बघतो तर त्यांना बरेच जण ट्रोल करतात, हे काय बाई आहे का, माणूस आहे का? तर अशा लोकांना तू काय बोलशील? हे बघा, समाजामध्ये अनेक प्रकारचे लोक वावरत असतात, काही पॉझिटिव्ह काही निगेटिव्ह. तर आपण आपल्या लाईफ मध्ये ना पॉझिटिव्ह थिंकिंग घेऊन चालावं, नेगेटिव्हिटीला साईडला काढून आपण आपल्याला माहिती आहे ना की आपण बरोबर करतोय तर समाजाचा काय विचार करायचा असं मला वाटतं. आणि निगेटिव्ह लोकांकडे आपण जास्त दुर्लक्ष केलंच पाहिजे असं मला वाटतं. तुझ्यावर कधी नातेवाईकांमधून किंवा फ्रेंड्स मधून असं कधी ट्रोलिंग झालं का, अरे हे काय कपडे घालून स्टेजवर जायचं? खूप वेळा झालेलं आहे. म्हणजे माझ्याच नातेवाईकांनी माझ्या आईला सांगितले, काय मुलीला स्टेजवरती बिगनी घालून उतरवते, असं तसं. खूप असे म्हणजे निगेटिव्ह लोक आहेत आपल्या समाजामध्ये. पण आज तेच लोक माझ्या आईला म्हणताय, नाही तुझ्या मुलीने खूप छान केलं. हो, आणि आज ते स्वतःच म्हणजे जे लोक मला नाव ठेवायचे ना की असं करते तसं करते, आज ते स्वतःच माझ्या घरी यायला बघतात, मला कॉल करतात, माझे स्टेटस सुद्धा ठेवतात. क्या बात आहे. बर बर बर. कविता, तू आता लास्ट टाइम शिर्डी येथे पार पडलेली मिस्टर इंडिया ही स्पर्धा केली, हो, तर पुढचं तुझं ध्येय काय? पुढचं मला इंटरनॅशनल खेळायचंय. इंटरनॅशनल मध्ये मला गोल्ड मेडल आपल्या भारतासाठी, आपल्या भारताचं प्रतिनिधित्व करत मला गोल्ड मेडल जिंकवायचे भारतासाठी. मी असं ऐकलंय की आपले भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांना सुद्धा तू भेटली, तर हो, तो विषय काय होता, भेटण्यामागचं काय कारण होतं? आपल्या भारतामध्ये दरवर्षी दिल्ली येथे रिपब्लिक डे परेड होते आणि त्यामध्ये माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, माननीय पंतप्रधान यांच्या समोर दरवर्षी परेड होते. तर त्या ठिकाणी 5 ते 6 महिने सिलेक्शन प्रोसेस असते. त्यामध्ये आम्ही महाराष्ट्राच्या 6 मुली होतो, त्यात माझे सिलेक्शन झालं होतं. आणि ते एक म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत भारताच्या इथे मी परेड करत होते. तो अनुभव खूप छान होता. आणि आम्हाला डायरेक्ट माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅम यांच्यासोबत भेटायला मिळालं, त्यांच्यासोबत बोललो, तर खूप छान एक्सपिरियन्स होता. नेक्स्ट जे डिफेन्स फोर्सेस होते त्यांच्यासोबत आम्हाला बोलायला मिळालं, त्यांचे काही एक्सपिरियन्स आम्हाला जाणून घ्यायला मिळाले, तर खूप छान वाटलं. तू आता या लेवल पर्यंत येऊन पोहोचले, तर ह्या सर्वांचं श्रेय तू कोणाला देते? सर्वप्रथम माझी आई, कारण तिने खूप कष्ट करून मला इथपर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि जे की डाएट वरती लक्ष देणं, माझ्याकडनं वर्कआउट करून घेणं, मला बॉडी बिल्डिंगच्या कॉम्पिटिशनला घेऊन जाणं, घेऊन येणं, तर त्याने माझ्या मागे खूप कष्ट केले माझ्यासाठी. आणि कोच आणि आपले सर्व जे नाशिक बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सर्व बॉडी बिल्डिंग परिवार यांना मी ते क्रेडिट देऊ इच्छिते. तू डॉक्टर संजय मोरेंच्या असोसिएशन मध्ये? हो. बर, तुझ्या सक्सेसचा मंत्र काय? माझ्या सक्सेसचा मंत्र आता कसं सांगू तुम्हाला, तर मला असं वाटतं की व्यवस्थित डाएट
आणि हार्ड वर्कआउट करा आणि पॉझिटिव्ह थिंकिंग घेऊन अनेक गोष्टी आपण साध्य करू शकतो. थँक्यू सो मच कविता. आज तू वेळात वेळ काढून माझ्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तू सर्व ज्या काही महिला आहे त्यांना तू एक तुझा सक्सेसचा मंत्र हा सांगितलेला आहे. म्हणजे एक जी महिला आहे चूल आणि मूल यापुरतच मर्यादित न राहता आता महिला सुद्धा या स्वावलंबी झालेल्या आहे आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये आज आपल्याला महिला या नजरेस पडत आहे. तर बॉडी बिल्डिंग हा गेम कसा आहे मी सुरुवातीला सांगितलं, कवितांनी सुद्धा सांगितलेलं आहे. ह्या हार्डवर्क असलेल्या खेळामध्ये सुद्धा आता महिला आपल्याला नजरेस पडत आहे. कारण कोणेके काळी फक्त ह्या क्षेत्रामध्ये पुरुषांचाच दबदबा होता, परंतु आता महिला सुद्धा मागे राहिलेल्या नाहीत, त्या सुद्धा या स्पर्धांमध्ये आपल्याला नजरेस पडतात. तर तुम्हाला कविताची ही मुलाखत कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करून पाठवा. आणि हो, अजून ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बी फिट, स्टे फिट.